चला सगळ्या मित्रांना नमस्कार। मित्रांनो, मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आता मी तुम्हाला एक असं सांगणार आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यांना आता तर सध्या श्रावण महिना चालला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण काय कुठं वशट खाणार नाही, काय नाही। हां, खाणाराला काय अडचण नाही, खाणारे बिंदासपणे खातात आणि खाणारची अडचण नसते, पण न खाणारचं त्यांचं काय तर त्यांनी पूर्णपणे श्रावण पाळला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मी सांगणार आहे। आता तुम्ही म्हणताल हे श्रावणाचं काय चालू केलं आणि मटणाचं काय चालू आहे, तर विषय असाच आहे मित्रांनो। तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की मासे खेकडे खायची सवय सगळ्यांना असते, आवड असते, सगळ्यात महत्त्वाचं आहे आवड असते आणि खेकड्याची आवड ही सगळ्यांनाच आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे आता खेकडं ज्यांना ज्यांना पकडायची आवड आहे ना, खरंच ज्यांना लहानपणापासून वाटतं ज्यांनी पकडलेले आहेत खेकडे त्यांना काय अडचण नाही, पण ज्यांना खेकडे पकडायची आवड आहे आणि त्यांना जर वाटत असेल की आपण बिळामधले खेकडे बाहेर काढावे आणि ते बाहेर कसे काढायचे मित्रांनो, त्याची एक युक्ती तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, पटकन तुम्ही आता जर हा व्हिडिओ बघितला आणि तर लगेच तुम्ही या व्हिडिओला म्हणजे चॅनलला माझ्या पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला येत राहतील। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की खेकडे बिळातून बाहेर काढण्यासाठी कुठल्या म्हणजे असं काही महागडं काय असं वापरायचं नाही, किंवा मटण वापरायचं नाही, किंवा अंडे वापरायचं नाही, किंवा गव्हाचं पीठ वापरायचं नाही। बऱ्याच जणांची युक्ती असतात, मटणाचा तुकडा त्यात गळायला बांधतात, कोण काय करतं, पण एवढं खर्चात पडायची गरज नाही मित्रांनो। साधा आणि सिंपल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो उपाय म्हणजे एक आपल्याकडे झाड आहे। तर ते झाड कुठंही मिळतं, जेव्हा तुम्ही नदीवर जाल किंवा कॅनलवर जाल, जिथे खेकड्याचा होल असेल तेव्हा त्या खेकड्याच्या होलमध्ये फक्त ती काडी जी आहे ती त्या झाडाची काडी, ती फक्त काडी घालायची आणि खेकड्याला फक्त घुलवायचे। असं घुलवायचं म्हणजे त्याला फक्त गुलून फक्त बाहेर आणायचा, त्याला ती खाऊ द्यायची नाही, कारण ती काडी आणि ती वनस्पती आहे ती इतकी खेकड्याला ते आवडते मित्रांनो, तुम्हाला सांगतोय। आणि तीच वनस्पती आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती कुठली वनस्पती आहे चला 0 मिनिटात तुम्हाला मी दाखवतोय। पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लहानपणी खेकडे पकडताना तीच काडी म्हणजे तीच वनस्पती, तर मी त्याचं नाव तर तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो, शेवट सगळं सांगणार आहे। तर चला आपण पटकन त्या वनस्पतीकडे जाऊया। चला तर मित्रांनो, आता हीच वनस्पती तुम्हाला दाखवणार आहे आणि मी तर नाव सांगणारच आहे मित्रांनो, पण मला या वनस्पतीला तुम्ही काय म्हणता सांगा। आता मी नाव सांगतोच, आता सांगावं म्हणजे राहत नाही, तुम्हाला मी नाव सांगणारच आहे। तर मित्रांनो, हीच वनस्पती बघा, या वनस्पतीला आमच्या भागामध्ये तरवट म्हणतात, तरवट। तर मित्रांनो, हीच वनस्पती आहे आणि याच वनस्पतीचा उपयोग खेकडं घुलवण्यासाठी म्हणजे बिळातून खेकडं बाहेर काढण्यासाठी केला जातोय। तर त्याचा कसा उपयोग करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचे। चला आता पटकन तुम्हाला मी त्याचा वापर कसा करायचा ते मी सांगणार आहे। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवते आता की ती तरवटाची काडी म्हणजे त्या झाडाचं नाव आहे तरवट। तुमच्याकडे याच वनस्पतीला काय म्हणतात ते पटकन सांगायचे। आणि चला आता मी दाखवते तुम्हाला, या इकडे अलीकडे या जरा, दाखवा इकडे, हे झाड दाखवा इकडे अलीकडे। तर ही तरवट आहे। तर ह्याचा वापर कसा करतात मित्रांनो तुम्हाला सांगतो मी। बिळामध्ये करण्यासाठी थोडीशी अशी लांबकी फांदी काढून घ्यायची, हे बघा अशी, हे बघा अशी। आता ही फांदी काढून घेतली ना मी, तर ह्याचं काय करायचं आहे, हे साईडचं जे आहे ना हे असं काढून टाकायचं, काय अडचण नाही। आणि हे काढल्यानंतर हे सगळं काढायचं आणि हा शेंडा जो आहे हा शेंडा फक्त ठेवायचा आहे। तर हा कोवळा तुम्हाला मी दाखवतोय, तर हे असा कोवळा शेंडा फक्त ठेवायचा। आणि जेव्हा तुम्हाला खेकडा कुठल्या अशा बिळामध्ये थोडंसं जे जाणवलं, भास झाला की आता ह्या बिळामध्ये खेकडा आहे, तर ही काडी काय करायची मित्रांनो, ही काडी त्या बिळामध्ये अशी पुढं ढकलायची आणि फक्त त्या खेकडा जिथं दिसतोय ना तिथे फक्त ही काडी अशी 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 हलवायची बस। जेव्हा तो खेकडा नांगी, कारण त्याला इतकं हा कोवळा पदार्थ, हा कोवळं जे कोवळं ते इतकं त्याला आवडते खायला, इतकं त्याला आवडते। तर मित्रांनो, हेच तुम्हाला सांगतो, कुठलं खर्चाचं नाही काय नाही। आणि जेव्हा गुलवत खेकडा असं आपल्याला बाहेर आणायचं आहे आणि बाहेर आणल्यानंतर आपण त्या होलवरती असा हात ठेवायचा आहे नकळतपणे आधीच, आणि अशी काठी खाली घालायची आणि जेव्हा गुलवत आपण त्याला असं बाहेर काढू तेव्हा जेव्हा बाहेर येईल लांबपर्यंत बाहेर येऊन द्यायचा आणि हात वरनं दाबायचा आणि मग पकडायचं आहे। तर मित्रांनो, हा साधा उपाय मी तुम्हाला सांगतोय, कुठल्याही खर्चाचं भानगड नाही काय नाही। आणि त्याला इतकं हे आवडतं कोवळं खायला, याला तरवट म्हणतात। आणखीन एकदा शब्द सांगतोय, याला तरवट म्हणतात। तर मित्रांनो, हीच तरवट मी एकदम तुम्हाला आपल्या कुठे बी मिळतो, नदीवर गेलात, वड्यावर गेला, कुठे बी गेला तर तुम्हाला हा तरवट मिळतोय।
तर मित्रांनो साधा सिंपल उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय बाय, ठेवू.